एव्हरीवन. तर मी आज तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे, की महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्या वेबसाईटवर जाऊन आपले CNEचे क्रेडिट पॉइंट्स किती जमा झाले आहेत, ते कसे चेक करायचे. तर सर्वप्रथम आपण Google Chrome ओपन करून आपण त्याच्यामध्ये MNC म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची वेबसाईट आपण ओपन करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता mncmaha.org. तर ही सध्या नवीन वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता CPD म्हणजेच CNE लॉगिन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे एक पॉपअप येते, आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू? त्या ठिकाणी आपण गो टू वेबसाईट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जी MNCची पहिली वेबसाईट होती त्याच्यावरती रिडायरेक्ट होणार आहे. तर आपण इथं बघू शकतो. तर या ठिकाणी ऑर्गनायझर, ऑब्झर्व्हर, पार्टिसिपंट आणि स्पीकर असे 4 ऑप्शन आहेत. तर आपण ॲज अ पार्टिसिपंट म्हणून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला UID नंबर, युनिक आयडी, त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड या 3 गोष्टी लागणार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वरती 3 ऑप्शन दिसतात बघा. CNE शेड्यूल, पार्टिसिपंट CNE आणि लॉग आउट. ओके. या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे वेलकम. म्हणजेच या ठिकाणी आपण काय-काय करू शकतो त्याची मी तुम्हाला माहिती देतो. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही CNE शेड्यूलमध्ये जाऊन हेच पेज ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन जे काही आहे, ऑनलाईन CNE आहेत किंवा ऑफलाईन CNE आहेत. आता आत्ताच्या घडीला सध्या नाशिक आणि सांगली येथे सुद्धा ऑफलाईन CNE आहे, आपण पाहू शकता. आणि ऑनलाईनची इम्पिटस ऑनलाईन CPD त्याचे पॉइंट आहेत 1 आणि फी आहे ₹200. त्यानंतर फ्रीची एक आहे अस्त्रिका स्पियर ई-लर्निंग, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी त्याचे 5 CNE हॉवर्स आहेत. म्हणजेच 5 क्रेडिट हॉवर्स आहेत, त्याचे पॉइंट आहेत आणि त्याला फी काही नाहीये. तर आपण या ठिकाणी डिटेल्सवर जाऊन इथे तुम्ही क्लिक करू शकता खाली हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी आणि येस आय वॉन्ट टू अप्लाय फॉर धिस CPD असं म्हणायचं आहे आणि ॲप्लाय म्हणायचं. असं ॲप्लाय केल्यानंतर आता मी याच्या आधीच त्याला ॲप्लाय केलं होतं. त्याच्यामुळे यू हॅव ऑलरेडी अप्लायड टू धिस सब्जेक्ट असं मला शो करत आहे. तरी तुम्ही ज्यावेळी फर्स्ट टाईम कराल त्यावेळी ॲप्लायड सक्सेसफुली असं तुम्हाला पॉपअप दाखवेल. तर हे सांगितलं मी तुम्हाला CNE शेड्यूलचं. त्यानंतर दुसरी टॅब आहे म्हणजे पार्टिसिपंट CNE. याच्यावरती क्लिक करून आपण ह्या चालू वर्षामध्ये किंवा हे जे 5 वर्ष आहेत 2022 ते 27 याच्यामध्ये आपण किती पॉइंट्स केले, तर ते तुम्ही CNE समरी याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. 1/4/22 ते 31/3/27 या कालावधीमध्ये तुम्हाला टोटल क्रेडिट हॉवर्स रिसीव्हड ॲज पार्टिसिपंट 45 म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल, की तुमचे CNE पॉइंट्स किती झाले आहेत. त्याच्यानंतर स्टुडंट CNE लिस्ट म्हणजे तिथेच त्याच टॅबवरती आपण जायचं आहे पार्टिसिपंट CNEमध्ये. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला स्टुडंट CNE लिस्ट याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, तर सध्या हे बघा इथे अप्लायड CNE म्हणजेच आपण सध्या ॲप्लाय केलेलं आहे. जी काही ऑनलाईन CNE आहे, त्याला मी ॲप्लाय केलं आहे. ती ऑनगोइंग आहे. त्याच्यामुळे ती ॲप्लायड CNE या ठिकाणी दाखवत आहे. आणि त्याच्या खाली दुसरा आहे ऑप्शन तो आहे अटेंड CNE. म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणते-कोणते CNE अटेंड केलेले आहेत ते आणि त्याच्या पुढं पण बघा फीडबॅकचा पण तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्ही फीडबॅक पण देऊ शकता त्या CNE बाबत आणि सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर पहा मी तुम्हाला आता एक सर्टिफिकेट डाउनलोड करून दाखवतो. आता ही 14/11 ची जी CNE झाली होती, त्याचं मी तुम्हाला इथे या सर्टिफिकेटच्या डाउनलोडवर क्लिक करून हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी सर्टिफिकेट जनरेट होतं आणि ते सर्टिफिकेट तुम्ही असं पाहू शकता. ओके. तर हा एक त्याचा उपयोग आहे. तुम्ही सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, CNEचे पॉइंट्स चेक करायचं आहे. मी परत एकदा सांगतो. या ठिकाणी कौन्सिलच्या वेबसाईटला यायचं आहे. म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल .org या वेबसाईटवर यायचं आहे.
त्यानंतर वरील इथे दिसते तुम्हाला सी-पी-डी. हे पहा मोबाईलमध्ये केलं तरी मोबाईलमध्ये पण तुम्हाला सेमच दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने जायचं आहे. सी-पी-डीवर क्लिक केल्यानंतर सी-पी-डी लॉगिन म्हणायचं तुम्हाला. या ठिकाणी 4 टॅब आहेत वरती ऑर्गनायझर, ऑब्झर्व्हर, पार्टिसिपंट एंड स्पीकर. तर आपण पार्टिसिपंट आहोत त्याच्यामुळेच पार्टिसिपंटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला युनिक आयडी नंबर टाकायचा आहे, युजर आयडी नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. आता बऱ्याच लोकांना युनिक आयडी नंबरही माहीत नाही, युजर आयडी, पासवर्डही माहीत नाही किंवा विसरलेत. तर तोही कसा शोधायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आणि तसं मला सांगा. तर मी युनिक आयडी सुद्धा काही काही लोकांना युनिक आयडी माहीत नाहीयेत. तर तोही कसा काढायचा ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा इथे लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर पार्टिसिपंट सी-एन-ईवर जायचं आणि स्टुडंट सी-एन-ई लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यावरती सध्या बघा 2025 म्हणजेच ह्या आता 2017 ते मागच्या रिन्युअलच्या वेळेला झालेल्या सी-एन-ईचं दाखवत आहे. तर 2025, 25, 25, 25 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 सी-एन-ई झालेले आहेत आणि त्याचे पॉइंट जे आहेत ते या ठिकाणीच आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुमचे सर्टिफिकेट्स पण डाउनलोड करू शकता आणि चालू वर्षाचे बघायचे असतील तर सी-एन-ई समरीवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 1/4/2022 ते 31/3/27 या कालावधीमध्ये कौन्सिलच्या नियमानुसार 150 क्रेडिट पॉइंट्स किंवा हॉवर्स तुम्हाला जमा करायचे आहेत. तर तुम्हाला एका वर्षामध्ये, एका चालू वर्षामध्ये 30 पॉइंट्स म्हणजेच 150 हॉवर्स हे तुम्हाला करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 5ही वर्षाचे करायचे आहेत. म्हणजेच ते 150 पॉइंट्स होणार आहेत. तर आशा करतो की सर्वांना हा व्हिडिओ मार्फत चांगली माहिती मिळाली असेल. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.